अमरावतीमध्ये परतवाड्यातील घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं समोर आलंय। अगोदरच आयांने अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल केलंय। आता अजून अमरावतीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलींचं शोषण करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटकेत असलेले 2 आरोपी चिलम छावणीत मोठं रॅकेट चालवत असल्याची खळबळजनक माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिली आहे। अमरावतीत रस्त्यांवर चायनीजच्या गाड्या लावणाऱ्या मुस्लिम हॉकर्सनी हिंदू नाव धारण करून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवलं। एवढंच नव्हे तर त्या मुलींचे सातत्यानं लैंगिक शोषण केले असल्याची घटना उघडकीस आली आहे। एका हिंदू युवतीच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून रियाजुद्दीन, फयाजुद्दीन आणि वसीम या 2 मुस्लिम आरोपींना अटक केली आहे। 9 एप्रिलला गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये 2 तक्रारी दाखल झाल्या। एक तक्रार 16 वर्षीय पीडित मुलीने केली आहे। या चिलम छावणी येथे राहणाऱ्या 20 वर्षीय शमशेर शहा याने या शाळकरी मुलीला भर चौकात चाकूचा धाक दाखवून तिची छेडखाणी केली। दुसऱ्या घटनेत एका 10वीत शिकणाऱ्या मुलीला घरापाशी बोलवून त्या गरीब मुलीच्या बाथरूमवर चढून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले आणि तिला ब्लॅकमेल करून तिच्या शोषणाचा प्रयत्न केला। म्हणून पोलिसांनी शेख इरफान, शेख हमीद या चिलम छावणीतील 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे, अशी खळबळजनक माहिती कुलकर्णी यांनी दिली आहे। शेख इरफान, शेख हमीद आणि रियाजुद्दीन पठाण हे तिघही एकत्रच असतात। या सर्वांच्या चायनीज किंवा खाद्यपदार्थ विकण्याच्या गाड्या आहेत। या टोळीमध्ये हे तिघच नसून आणखी काही तरुणांचा समावेश आहे। परिणामी हे प्रकरण रियाजुद्दीन पर्यंत सीमित नाही, मोठी टोळी यामागे सक्रिय असून सुरुवातीला हिंदू नाव धारण करून हिंदू मुलींना जाळ्यात ओढायचे आणि त्यांचे लैंगिक शोषण करण्याचे अनेक प्रकार या टोळीने केलेत। या प्रकरणात पीडितांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी अनेक युवतींना फसवलं असल्याची माहिती मिळते। हे प्रकरण एका युवतीला फसवायचं नसून यातील मुख्य आरोपी रियाजुद्दीन, फयाजुद्दीन पठाण, शमशेर शहा, शेख इरफान, शेख हमीद हे एकमेकांशी संबंधित आहेत। मुलींना जाळ्यात अडकवण्याच्या कामी हे संघटित काम करतात असंही कुलकर्णी यांनी म्हटलंय। सर्व प्रमुख रस्त्यांवर असलेल्या हॉकर्स संबंधात त्यांची दादागिरी संपवण्यासंदर्भात प्रशासनाने योग्य दखल घेण्याची गरज देखील या निमित्ताने निर्माण झाली आहे। परतवाड्याचं प्रकरण जेवढं गंभीर आहे तेवढंच किंवा त्याहूनही जास्त गंभीर प्रकरण या टोळीचं आहे। ज्या युवती यांच्या जाळ्यात फसल्या त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून त्यांना नेहमीसाठी ब्लॅकमेल करण्याची पद्धत वापरली आहे। हे प्रकार वेगवेगळे नसून हे रॅकेट शोधण्याची गरज आहे। पोलिसांनी हे रॅकेट शोधून काढलं पाहिजे अशी विनंती कुलकर्णी यांनी केली आहे। अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस ठाण्यामध्ये भोंदू आहे असं दर्शवून आणि हिंदू नाव धारण करून मुलींचं लैंगिक शोषण करणारा एक रियाजुद्दीन, फयाजुद्दीन पठाण याला अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी खळबळजनक माहिती समोर येत आहे। मी परवा आरोप केला होता की रियाजुद्दीन, फयाजुद्दीन पठाण हा चिलम छावणीचा जो हॉकर आहे, ज्याची पंचवटी चौकामध्ये गाडी असते चायनीजची, या चायनीजच्या गाडींवर मुलींची हा फसवणूक करायचा। तर हे प्रकरण या रियाजुद्दीन पुरतं एकट्यापुरतं सीमित नाही आहे। याचा जर आपण घटनाक्रम तपासला तर 9 तारखेला म्हणजे 9 एप्रिलला गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये 2 तक्रारी दाखल झाल्या। दोन्ही तक्रारी अल्पवयीन मुलींच्या आहे। एका तक्रारीमध्ये एक आरोपी तो शेख इरफान, शेख हमीद हा एका 10वीतल्या मुलीच्या मागे लागून तिच्या घरापर्यंत गेला, तिचं घर बघितलं आणि गरीब घरची मुलगी असल्यामुळे तिच्या बाथरूमला वरतून कव्हर नव्हतं, तर बाथरूमवर चोरून लपून त्यांनी तिचा आंघोळ करताना व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओच्या आधारावर त्या मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। हा एक गुन्हा दाखल झाला। दुसरा त्याच दिवशी शमशेर शहा या 20 वर्षीय तरुणाने एका 16 वर्षाच्या मुलीला सातत्याने तिच्या मागे लागला आणि एकदा भर चौकामध्ये तिला चाकू लावला आणि तिला धमकवलं आणि तिच्या मागे लागून तिची छेडखानी केली आणि तिच्याही शोषणाचा प्रयत्न केला। तर या 3 घटना ज्या समोर आलेल्या आहेत, यातला शमशेर शहा, शेख इरफान, शेख हमीद आणि रियाजुद्दीन, फयाजुद्दीन पठाण आणि त्याच्यासोबत अटकेत असलेला वसीम हे सगळेच्या सगळे या चायनीजच्या गाड्यांवरचा हा अड्डा आहे। आणि त्याच्यामुळे या 4ही घटना या 3ही घटना या वेगवेगळ्या घटना नाहीत, हे टोळका आहे, ही टोळी आहे, हे रॅकेट आहे। आणि ज्या पीडित आहेत त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर असं लक्षात येत आहे की यांनी अनेक तरुणींची अशी फसगत केलेली आहे। त्याच्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। इंडिव्हिज्युअल एक केस म्हणून याच्याकडे न पाहता अमरावती पोलिसांनी हे रॅकेट, यांचं कारस्थान, यांचं मुली ताब्यात घेण्याचं षडयंत्र आणि त्यानंतर त्यांचं शोषण कशा पद्धतीने करतात, किती मुलींचं यांनी आयुष्य उद्ध्वस्त केलं,
या सगळ्याचा तपास रॅकेट म्हणून याच्याकडे केला पाहिजे. हे सगळं चिलम छावणीतलं रॅकेट आहे आणि हा अतिशय गंभीर प्रकार आहे. हा एकाच आठवड्यात सुदैवाने उघडकीस आलेला आहे. जर हा प्रकार उघडकीस आला नसता, या 3 पीडिता जर पोलिसांपर्यंत पोहोचल्या नसत्या, तर यांचा हा धंदा चालू राहिला असता आणि हा अतिशय गंभीर स्वरूपाचा धंदा आहे. पोलिसांनी या सगळ्या विषयांकडे या पद्धतीने बघितलं पाहिजे आणि या दिशेने तपास केला पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे.